आजच्या सकाळची सुरुवात झाली ती या पावती पुस्तकाच्या दर्शनानं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. आज सकाळीच आहेत ना, हे दादा आले होते घरी. ते म्हणले एवढं पावती पुस्तक बघा बरं, जमत आहे का? अरे म्हणलं जमणार कसं नाही, कारण इथं येतं विठ्ठू माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यामुळं काही विषय नाही. तुम्ही पहिले 2 घास खाऊन घ्या, बाकीचं नंतर बघू. नाना आलते, म्हणलं चला आता सगळे सोबत येतात. अंकिताचा पेपर होता रविवार असल्यामुळं, कारण स्पर्धा परीक्षेचे पेपर हे रविवारीच असतात. मग सगळ्यांनी इकडं भोजन प्रसादीचा आस्वाद घेतला. पण कितीही जेवलं तरी भारतीला पेरू खाल्ल्याशिवाय काही पोट भरत नाही. त्याच्यामुळे उडी मारून तिने एक पेरू तोडलाच. जाता जाता आपण आलतो इकडं आप्पाच्या घरी. आप्पा म्हणजे आमचे शेजारी बरं का, आणि त्यांचं नवीन बांगला, त्याचं फक्त कलरचं थोडं काम बाकी आहे. मग ते झालं ना तर पुढे काही दिवसात आप्पा जाणार आहे तर नवीन घरी राहायला. आणि खूप मोठं असं पटांगण आहे आणि कांदे पाडलेले आहेत सध्या भाव नसल्यामुळं, कारण शेतकऱ्याचं लय अवघड आहे, सगळं अवलंबून दुसऱ्यावर. आप्पाचं जे घर आहे ना ते थेट पुणे विद्यापीठाच्या समोरच आहे बरं का, म्हणजे एकदम जवळच आहे आणि 1 नंबर घराचं काम झालं. आता नगरला आलतो, उन्हाचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे इथं मस्तपैकी थंडगार असा सब्जा टाकून ताकाचा आस्वाद घेतला. म्हणलं अरे अजून 1 चमचा टाकू सब्जाचा, लय भारी लागत आहे. तिथून गेलो ऑफिसवर आणि दिवसभराचं जे आपलं पोटा पाण्याचा उद्योग होता ऑफिसचा ते आवरावून निघालो आता मी घरी. मी जातो घरी, तोपर्यंत तुम्ही म्हणा नर्मदे हर, रामकृष्ण हरी. धन्यवाद.